लागत आहे. नक्कीच कुठेतरी ड्राईव्ह लगावणं गरजेचं होतं रोहनला, कारण की एक महत्वाचा झेल होता. कारण की त्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर या सत्रामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहे अजय. आणि त्यानंतर एक डॉट डिलिव्हरी बबलू पाटील त्या माध्यमातून नक्कीच पाला होता. अतिशय वेगाने पाहतो या ठिकाणी वारा इथे मात्र वाहताना डावीकडून उजवीकडे प्रतिकेचं पाहिलं तर या ठिकाणी खिलपट्टीवर कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय लेफ्ट हँड राईट हँड. आता प्रत्येकी दोन चेंडू चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात, परंतु या ठिकाणी स्टँड अँड डिलिव्हर स्टेट डाऊन द ग्राउंड अगदी चेंडू फेकून देतो या मिड ऑफच्या डोक्यावर डीप लॉंग ऑफ सिव्हरच्या बाहेर. अजयच्या बाटमधून निघणारा पहिला विस्फोटक दर्जेदार षटकार. पहिल्या दोन चेंडूवर पाहिलं तर निघत बबलू पाटील इथे मात्र या ठिकाणी वर्चस्व राखलं, परंतु त्यानंतर षटकाराने आपलं खातं उघडलं. अजयने पुन्हा एकदा चांगला फटका इनपुटच्या डोक्यावर चेंडू निघून जातो. अतिशय वेगाने डीप एज टाकावर सीमारेषा चिडतोय फाडतोय या निघणारा अजून एक चांगला फटका 4 धावा. आपण जर काही दिवसांपूर्वी जर पाठीमागे गेलो तर हे दोन संघ स्वर्गीय हेमंत स्मृती चषक 2020 मध्ये नक्कीच एकमेकांसमोर आले होते. त्या स्पर्धेमध्ये पाहिला तर नक्कीच सिराजपूर जांभूळवाडा संघाने विकीस्फोट कुक्षी संघाला पराभूत केलं होतं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर जय गणेश वापाले संघामध्ये दोन संघ एकमेकांसमोर आले होते. त्या ठिकाणी सुद्धा जांभूळवाडा संघाचं वर्चस्व राहिलं होतं, परंतु पाहूया विकीस्फोट कुक्षी संघ या स्पर्धेमध्ये कमबॅक करेल का. इथे मात्र फटका फासला, चेंडू हवेत आहे, डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षण सज्ज आहे, अतिशय वेगाने येतात आणि कोणत्या प्रकारे चूक करत आहे. जो नक्कीच वादळ निर्माण झाला होता अजय नावाचा तो नक्कीच वादळ शांत होतोय, कारण मयूर पाटीलच्या माध्यमातून एक चांगला झेल टिपला जातोय. लागणारा पहिला झटका श्रीरामपूर जांभूळवाडा संघाला. फलंदाज बाद. तर 10 या धावसंख्येवर लागणारा पहिल्या झटका जांभूळवाडा संघाला आणि 10 धावा अजयच्या बॅटमधून नक्कीच पाहायला आपल्याला. एक षटकार आला होता, एक चौकार आला होता. नक्कीच अग्रेसर इथे मात्र नक्कीच या ठिकाणी स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला आपल्याला होतं. नक्कीच अटॅकिंग क्रिकेट इथे मात्र त्याच्याकडनं पाहायला आपल्याला. परंतु नक्कीच बबलू पाटील एक जबरदस्त खेळाडू आहे, वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर फ्रॉम पीटीसी. नक्कीच एक जालं विणलं होतं, एक चुकीचा फटका केल्यासाठी मात्र फलंदाज अजयला भाग पाडला, कारण डीप लॉंगॉनला खेळाडू सज्ज होता. बराच वेळ चेंडू हवेत गेला आणि मयूर पाटीलने मात्र कोणत्याही प्रकारची चूक केली नाही. त्या ठिकाणी सुंदर झेल मात्र टिपतोय आणि मात्र आपण रणनीती पाहू शकतो या ठिकाणी, कारण 5 षटकांचा सामना आहे आणि त्यामुळे पाहतो की या ठिकाणी भावेशला आता मात्र तिसऱ्या क्रमांकावर इथे मात्र नक्कीच प्रमोट केला आहे. स्वतः संगनायक आहे आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला प्रथमताच इथे मात्र सामना करेल या षटकामध्ये सुरेश पारधी. एक गडी बाद 10 आणि सुरेश पारधीच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर बिगिट चेंडूला फेकून देतो या डीप मिडगड सीमारेषेच्या बाहेर. आकाशवाणी षटकार. थोडस रिप्ले पाहणं थोडस नक्कीच इंटरेस्टिंग असेल, परंतु नक्कीच रिप्ले पेक्षा हा लाईव्ह स्ट्रोक चांगला होता. ज्याप्रमाणे की कनेक्शन झालं नक्कीच मोहर लागली होती या ठिकाणी फटक्यावर 7 धावेची. नक्कीच मला युवराज सिंगची नक्कीच आठवण झाली. जागेवरनं इथे मात्र नक्कीच फटका पाहायला मिळतो. स्टँड अँड डिलिव्हर क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी, परंतु नक्कीच प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये होते पंकज पाटील. तर पहिल्या षटक आपण जर पाहिला तर नक्कीच पॉवर प्लेचं षटक होतं, परंतु नक्कीच कुठेतरी मागणं षटक बबलू पाटीलचा पाहायला मिळाला. तब्बल 16 धावा आपल्या एका षटकामध्ये खर्च केल्या. एक विकेट नक्की त्यांनी प्राप्त केल्या, परंतु धावांचा वेध जो नक्की झाला होता तो मात्र त्यांनी थांबू शकला नाही. तर ज्यावेळी आपण 5 षटकांचे सामने पाहतो त्यावेळी नक्कीच 2 षटक ही पॉवर प्लेचे असतात. पहिले षटक नक्कीच आपल्याला पाहायला बबलू पाटीलचा आणि आता मात्र नक्कीच व्हीआयपी कशीच्या टोकाकडनं आता मात्र दुसरं षटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यॉर्कर किंग ऑफ पीटीसी मयूर पाटील इथे मात्र नक्कीच सज्ज होते आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 खेळाडू मात्र तुम्हाला रिंगच्या बाहेर पाहायला मिळतील. नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी एक मिड विकेटला आहे, दुसरा लॉंग ऑन कडे आणि तिसरा खेळाडू पाहू शकतो आपण डीप लॉंग ऑफ कडे.
त्यानंतर मिडॉनचा छत्रची रिंगच्या आतमध्ये आहे. कव्हरकडे एक खेळाडू आहे, पॉइंटकडे एक खेळाडू पाहतो या. त्यानंतर शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग आणि शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशी रणनीती पाहायला मिळते मयूर पाटील साठी. पहिला चेंडू अतिशय इनसाइड आउटचा फटका, चेंडू अतिशय वेगाने निघून जातो डीप ऐष्टा कवरच्या दिशेने, परंतु डीप लॉंग ऑफचा खेळाडू पंकज पाटील जवळ जाऊन त्या ठिकाणी मात्र चेंडूला उचलतो, फेकतोय. तात्पुरते मात्र ठिकाणी 2 धावा पाहायला मिळाल्या. चांगला फटका होता, परंतु नक्कीच कुठेतरी ताकद कमी झुकली या फटक्यामागे. टायमिंगच्या जोरावर मात्र फटका पाहायला मिळाला, परंतु नक्कीच सीमारेषा मात्र क्लिअर करू शकला नाही भावेश. परंतु धावसंख्या आता मात्र 2 ने पुढे जात असताना या ठिकाणी श्रीरामपूर जांभूळवाडा संघाची 1 गडी बाद 18 धावा. मयूर पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने आमच्यापासून थोडंसं लांब जात असताना पंतांची गाठ घेतोय. इथे मात्र नक्कीच मोठी एज लागते चेंडू, नक्कीच थोडंसं जा पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट कडे मात्र जाऊन रोहन पाटील तिथे मात्र कडे करतोय. बऱ्याच वर्षानंतर रोहन पाटील आपण या संघामध्ये पाहतोय. कुठेतरी महेश पाटीलची अनुपस्थिती आहे, कुठेतरी करण शेलारची अनुपस्थिती आहे, कुठेतरी विनोद पाटीलची अनुपस्थिती आहे आणि त्याचमुळे रोहन पाटील आता मात्र संधी मिळाली आहे या संघामध्ये. तर पाहूया त्या संधीचं सोनं करतोय का आपल्या संघासाठी. सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे जाते 1 गडी बाद 19. लेफ्टी अँड राईटी नक्कीच आपण पाहतोय खिलपट्टी कॉम्बिनेशन आहे. सुरेश पारधी डाकुरे हाताचा फलंदाज तर भावेश पारधी उजव्या हाताचा फलंदाज. आतापर्यंत या संघाने तब्बल 6 विजेतेपद पटकावलेले आहेत. पीटीसी मध्ये 4 तर पीटीसीच्या बाहेर 6 आणि अजून एक त्याच्यामध्ये 1 मोर ऍड होते म्हणजे 7 विजेतेपद. काय कामगिरी या सत्रामध्ये जांभूळवाडा संघाची पाहायला मिळते आणि त्यांच्या संघाचा एक टायटल सॉंग सुद्धा आपण ऐकतोय. श्रीराम जांभूळवाडा संघ 1 नंबर आणि खरोखरच 1 नंबर परफॉर्मन्स त्या संघाचा या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्विच खेळण्याचा प्रयत्न करा, परंतु चेंडूची लेंथ अतिशय जबरदस्त होती. मयूर पाटील जेवढा हुशार फलंदाज असेल तेवढा चतुर गोलंदाज मयूर पाटील सुद्धा आहे. तर एक चांगला बॅटल या 2 खेळाडूंमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल खेळपट्टीवर. पहा कलात्मक फटका हलक्या मात्र नक्कीच पुश केलं, सिंगलला पूर्ण केली जाते. अतिशय वेगाने चेतन पाटील नक्कीच चेंडूवर येत आहेत आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला मात्र या ठिकाणी भावेशला आपण पाहू शकता. नक्कीच एक सोजभरी इनिंग इथे मात्र पाहायला मिळते सुरेश कडे, कारण अजय पारधी बाद झाल्यानंतर पूर्णपणे धुरा आपल्या खांद्यावर इथे मात्र स्वीकारतोय. आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर 20 धावा 20 लॉस ऑफ 1 विकेट. श्रीरामपूर जांभूळवाडा संघ तब्बल 5 षटकांचा सामना, 2 षटके पॉवर प्लेची. पहिल्या पॉवर प्ले मध्ये पहिला आपण बबलू पाटीलला, दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये पाहतो आपण मयूर पाटीलला. आणि इथे मात्र पिच चेंडू लाजवाब फटका, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडूला अगदी फेकून देतो डीप लॉंग आणि सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, षटकार. सुरेशचं मी कौतुक करेन, ज्या दिशेने अगदी वेगाने वारा वाहतो या त्याच दिशेला पत्र मारलं तर नक्कीच राईट हँड फलंदाज नक्कीच असणं गरजेचं आहे. आणि त्याचमुळे पाहिले की नक्कीच या अगोदर चेंडूवर सुरेशने सिंगल धाव घेतली होती. याचं कारण आपण पाहू शकता, याचं दृश्य आपण या चेंडूवर पाहू शकता. कारण भावेशला जास्तीत जास्त या षटकामध्ये तो स्ट्राईकला नक्कीच आणण्याचा प्रयत्न करतोय. तर गेम प्लॅन चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यानंतर पाहू शकता ठिकाणी मात्र गोलंदाज कमबॅक करतोय, संधी होती त्या ठिकाणी परंतु वेगाने मात्र ठिकाणी सुरेश पारधींनी भावेश पारधी मात्र धाव पूर्ण केली. षटक इथे मात्र पाहूया समाप्त होतंय का. यस, 2 षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण एकूण धावसंख्या पाहिली तर श्रीरामपूर जांभूळवाडा संघाची एकूण 1 गडी बाद 27. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये तब्बल मयूर पाटीलने 11 धावा खर्च केल्या. तर 2 पॉवर प्लेची षटके इथे मात्र समाप्त झालेली आहेत. यानंतर आम्ही कासनेकर संघाने सज्ज राहायचा आहे. जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल त्या संघाचा सामना आम्ही कासनेकर संघासमोर असणार आहे. परंतु नक्कीच हा सामना मित्रांनो हाय व्होल्टेज असेल त्यात काही शंका नाही. कारण पीटीसी मध्ये नक्कीच नंबर 1 आणि नंबर 2 हे 2 संघ एकमेकांसमोर नक्कीच इथे मात्र आपल्याला लढताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय स्वराज इलेव्हन ढोले चषक 2020 पर्व 5वा आहे. परंतु नक्कीच या पर्वाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच कुकसे विरुद्ध जांभूळपाडा. आजचा पहिला दिवस पाहिला तर नक्कीच अनेक मान्यवरांनी इथे मात्र नक्कीच या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित दाखवली. नक्कीच आज पूर्णपणे आपण जर व्यासपीठ पाहिल्या तर मान्यवरांनी खचाखच भरताना नक्कीच आपण पाहिलेला. अजूनही आपण जर पाहिले तर अनेक मान्यवर पाहू शकता व्यासपीठावर. हे प्रेम आहे ढोले संघावर, हे प्रेम आहे निवृत्ती मगर सरांवर.
आणि आता प्रेक्षकांचा सुद्धा देखील चांगला प्रतिसाद लाभतो या स्पर्धेसाठी. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धापलकावर एक गडी निकेच गमावला अजय पारधीच्या रूपाने. आणि तिसऱ्या षटकाला इथे मात्र शुभारंभ करेल बंटी पाटील. अगदी साईड स्क्रीनच्या समिती इथे मात्र निकेच या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. पहिला चेंडू की थोडासा शेपल होतोय ऑफ स्टंपला. निकेचा चेंडूचा पाठलाग करतो या ठिकाणी भावेश. चेंडू जाते कव्हरकडे. निकेच विशाल चिलार जाऊन चेंडूला कलेक्शन करतो. या तत्पुरती मात्र सिंगल धाव पाहायला मिळाली. विशालची खेळी मला अजून डोळ्यासमोर आहे. मागच्या वीक मध्ये आपण जर पाहिलं असेल तर मागील संडे मध्ये सभापती चषकामध्ये काय फलंदाजी केली होती विशालने. अगदी सामन्याला खेचून घेतलं होतं आपल्या फलंदाजी जोरावर, परंतु कुठेतरी शेवटच्या चेंडूवर चुकीचं शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये निकेच मित्रांनो हार जीत होत असते. जे झालं ते विसरून जायचं असं आणि जे आपल्या डोळ्यासमोर आहे त्याच्याकडे तुम्ही जर लक्ष केंद्रित केलं तर निकेच अगदी योग्य ठरत असतो आपल्या संघासाठी. इथे मात्र शुभेच्छा येत आहेत श्रीरामपूर जांभूळवाडा संघासाठी. सन्माननीय रुपेश पारधी याचकडनं त्या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या त्या पूर्ण. त्याचप्रमाणे कॉमेंट्री पॅनलसाठी सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद रुपेश, तुमचं सुद्धा या संघाच्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र चेंडू खराब आहे कारण डाबीची सोडून मात्र चेंडू निघून जातोय. पण दिनेश नाईक सर याच्याकडे मात्र वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव पाहायला मिळाली. स्वेअर चेंडूने आपल्या षटकाला बंटी पाटील मात्र सुरुवात करतोय. 28 धावा म्हणजे गुणलेखक सलमान 29 धावा माफ करा. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो. या नक्की थोडीशी अपील पाहायला मिळते, परंतु चेंडूची पिचिंग जर आपण जर पाहिली तर कुठेतरी उजव्या एसटीच्या बाहेर पाहायला मिळते. डॉट डिलिव्हरी. नक्कीच आतापर्यंत निकीच मैदानाच्या आतमध्ये सन्नाटा पाहायला मिळतोय, परंतु पाहूया एक संघ निकीच आनंदाचे अश्रू निकीच इथे मात्र पाहायला मिळतील. एका संघाकडे कुठेतरी पराभवाचे अश्रू निकीच पाहायला मिळतील. आता मात्र खराब लेंथ हुक करतोय, चेंडूला फेकून देतो या ठिकाणी सीमेच्या बाहेर कुठेतरी दूरवर जाऊन चेंडू पडतो. या सुरेश पारधी ब्रँडेड षटकार. ज्यावेळी एखाद्या स्पर्धेमध्ये डबल एंडिंग गोलंदाजी होत असते त्यावेळी निघीचा गेम प्लॅन आपल्याला निघीच पाहायला मिळत आहेत. इथे मात्र गेम प्लॅन पाहतोय जांभूळवाडा संघाच्या दृष्टिकोनातून. ज्यावेळी व्हीआयपी कक्षाकडे निघीच गोलंदाजी होते त्यावेळी आपण पाहिलं तर निघीच भावेश पारधी चांगली फलंदाजी साकारतोय. आणि ज्यावेळी आपण जर पाहिले तर डोले एंडकडे गोलंदाजी होते त्यावेळी सुरेश पारधी इथे मात्र चांगली फलंदाजी साकारतोय. आणि या षटकाराने आता मात्र अतिशय वेगाने मात्र धावसंख्या पुढे जाते. 35 धावा एक गडी बाद. तिसरं षटक चालू असताना इथे मात्र पाहतोय बंटी पाटीलचं. आता मात्र सरळ बॅट लॉफ करतो, चेंडू अतिशय वेगाने निघून जातो डीप लॉंग ऑफ कडे. क्षेत्र सज्ज आहे त्या ठिकाणी थोडंसं कंबल होत असताना शेवटचं षटक मात्र पंकज पाटील चेंडू जाऊन कलेक्शन करतोय. तत्पुरती मात्र या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या. दरम्यान या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत दोन्ही संघांसाठी, जांभूळवाडा संघ आणि कुक्षे संघासाठी. त्याचप्रमाणे या स्पर्धेला आणि कॉमेंट्री पाहण्यासाठी निघित शुभेच्छा आलेल्या आहेत. शिवसेना विभाग प्रमुख कुक्षे सन्माननीय रघुनाथजी पाटील याचकडनं. धन्यवाद रघुनाथजी पाटील, आपण सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. युट्यूबच्या माध्यमातून आपल्या स्मार्टफोनवर नक्कीच या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद घेत आहेत. कुठे ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे 21 फूट कुक्षे संघाला, कारण नक्कीच चांगला संसार आता मात्र खेळपट्टीवर चालू आहे. एकूण धावसंख्या पाहिल्या तर 37 धावा 37. तुम्ही ज्यावेळी विकेट्स प्राप्त कराल त्यावेळी निकेचा नवदीत फलंदाज थोडासा प्रेशर असतो या, आणि त्यावेळी तुम्ही निकेचा गोलंदाज सुद्धा निकेचा चांगली गोलंदाजी करू शकतात, परंतु या ठिकाणी तुम्हाला निकेचा ब्रेक थ्रू देणे गरजेचं आहे. इथे मात्र निकेचा चांगला फटका पाहायला मिळतो या कवरच्या दिशेने. निकेच दूरवर रोहन पाटील पुन्हा एकदा चेंडूवर येतो या, फेकतो या, सिंगल धाव येते. आणि कुठेतरी षटकार आल्यानंतर आता मात्र बंटी पाटीलच्या माध्यमातून चांगला कमबॅक पाहायला मिळालं. खरं चांगले 2 चेंडू इथे मात्र चांगल्या जागेवर निकेचा लँड होताना पाहायला मिळालं. हेच तर वैशिष्ट्य आहे बंटी पाटीलचं. कमबॅक करणं नक्की त्याला माहिती आहे कशा प्रकारे कमबॅक करायचं असतं, कारण एक लेजेंड क्रिकेटर आहे. विकेसपूर कुक्षे संघाचा आपण जर विचार केला तर अनेक स्पर्धेमध्ये आपल्या संघाला चांगलं योगदान देतोय, आणि या सत्रामध्ये सुद्धा चांगली कामगिरी त्याच्याकडनं पाहायला मिळते. आता मात्र उर्दू विकेटने भावेशसाठी.
हलक्या तरी मात्र चेंडूला कट करतो, चेंडू अतिशय वेगाने निघून जातो कव्हर कडे. पुन्हा एकदा विशाल शेलार अतिशय वेगाने येतात, परंतु निकी थोडंसं खंबल होतो त्या ठिकाणी. आणि निकीचा क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं चुकीला माफी नसते. या हातातून चेंडू निसटतोय, तर त्यानंतर फलंदाज 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. आणि अशा रीतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर सिराजपूर जांभूळवाडा संघाने एकूण धावसंख्या इथे मात्र जोडली आहेत 1 गडी बाद 40. म्हणजे या षटकामध्ये तब्बल बंटी पाटीलने 13 धावा खर्च केल्या. म्हणजे पहिल्या षटकामध्ये बबलूने 16 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर मयूर पाटीलने 11 धावा खर्च केल्या होत्या. एकूण 27 धावा 2 षटकामध्ये होत्या. आणि या षटकामध्ये तब्बल 13 धावा बंटी पाटील इथे मात्र खर्च करतोय. जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतोय, तो मन जिंकून कायम हृदयात राहतोय. आणि या सत्रामध्ये आपण जर विचार केला तर या दोन्ही संघाने नक्कीच सर्वांची मन जिंकलेली आहे, सर्वांच्या हृदयामध्ये जागा वसवलेली आहे. खरं पाहिलं तर पहिल्या क्रमांकावर रँक करतोय जांभूळवाडा संघ, तर दुसऱ्या क्रमांकावर रँक करतोय विकीसपूर खुगसे संघ. तर नक्कीच अतिशय जबरदस्त कामगिरी या दोन संघांची पाहायला मिळते. परंतु ज्या जेवढे हे दोन संघ एकमेकांसमोर येतात त्या तेवढी नक्कीच आपण पाहतोय जांभूळवाडा संघ कुठेतरी वर्चस्व राखतोय. आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच कुठेतरी कमबॅक करायचं असेल, पलटवार करायचा असेल, तर विकीसपूर खुगसे संघाला चांगला क्रिकेट चांगला खेळ इथं मात्र तुम्हाला प्रस्थापित करावा लागेल. चौथ्या षटकाला इथं मात्र सुरुवात केली मयूर पाटीलने आपल्या स्पेल मधील दुसरं षटक इथं मात्र नक्कीच या ठिकाणी हाताळतोय. सिंगल येते पहिल्या चेंडूवर आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे जात असताना 1 गडी बाद 41 धावा. पहा डोक्यामध्ये हा क्रिकेट खेळला जातो. या कारण पाहतोय आपण आता मात्र उजव्या हाताच्या फलंदाज जास्तीत इथे मात्र बेनिफिट आहे. तर पहिल्या चेंडूवर सुरेशने मात्र सिंगल पूर्ण केली आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकता उजव्या हाताचा फलंदाज भावेशला. म्हणून तर क्रिकेटचा खेळ म्हटला जातो या युक्तीचा नाही, शक्तीचा नाही तर युक्तीचा आहे. आणि इथे मात्र युक्तीचा पूर्णपणे वापर केला जातो या दोन्ही संघाच्या माध्यमातून. गेम प्लॅन रणनीती आखल्या जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि ज्या जेवली लेफ्टी अँड रायटी हे फलंदाज खेळपट्टीवर असतात त्या तेवढे गोलंदाजाला कुठेतरी डोकेदुखी ठरत असते. परंतु पाहूया मयूर पाटील एक दांडगा अनुभव असलेला हा गोलंदाज आहे, तर त्याच्यासाठी डोकेदुखी ठरते का पाहूया. ज्या मागील पासून आपण पाहतोय की नक्कीच कुठेतरी ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे, तो ब्रेक थ्रो या षटकामध्ये नक्कीच आपल्या संघाला देतोय. पाहूया पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने इथे मात्र नक्कीच खूपच खराब चेंडू पाहायला मिळतोय, कारण उजवी एष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातो एष्ट्यांच्या पाठीमागे. पंच भाऊ पाटील याचकडनं मात्र वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव इथे मात्र पाहायला मिळते. 42 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मित्रांनो या स्पर्धेचा पहिला दिवस आहे, उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस असणार आहे. उद्या सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये तब्बल 10 संघांना इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. त्याची देखील तुम्हाला या ठिकाणी मी अनाउन्स नक्कीच करेल. मयूर पाटील पुन्हा एकदा असं वाटतं की मागील चेंडूचा आपण रिप्लाय पाहतो की काय जणू काय हा चेंडू इथे मात्र मयूर पाटीलच्या माध्यमातून पाहायला आपल्याला बॅक टू बॅक दुसरा स्वेअर चेंडू पाहतोय. कुठेतरी प्रेशर पाहायला मिळतोय, कारण असं वाटतं की नक्कीच आपण जर गोलंदाजाला फॉलो केलं किंवा शॉर्ट ऑफ लेन चेंडू जर पडला तर नक्कीच भावेश त्याच्यावर मात्र या ठिकाणी मोठा प्रहार करेल. परंतु नक्कीच जो चांगली गोलंदाजी करेल पुन्हा एकदा कमबॅक आणि नक्कीच इथे मात्र प्रयत्न करतो मयूर पाटील. ते म्हटलं जातं जो दबावला सामोरा जाईल तो संघ नक्कीच एखाद्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करतोय. आणि इथे मात्र नक्कीच दबावाच्या स्थितीमध्ये गोलंदाजी करत असताना मयूर पाटील पुन्हा एकदा कमबॅक करतोय, कारण पहिले चेंडू सिंगल आली होती, त्यानंतर 2 स्वेअर चेंडू आले, परंतु त्यानंतर डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. काय गोलंदाजी केली होती मयूर पाटीलने. सभापती चषक 2020 मध्ये
2 धावा खर्च केल्या होत्या अतिरिक्त स्वरूपात आणि त्यानंतर मॅडम षटक षटक त्याच्याकडनं पाहायला मिळाला आणि तेच मी बोलत होतो तर आपण गोलंदाज फॉलो केलं किंवा शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू जर पडली तर त्याच्यावर भावेश पारती निकिता इथे प्रहार करेल आणि तोच प्रहार इथे मात्र पाहायला मिळाला. चेंडूला अगदी फेकून देतोय मिड विकेटच्या बाहेर. उत्तुंग षटकार. तर मित्रांनो उद्याचा या स्पर्धेचा दुसरा दिवस असणारा पहिला सामना असेल अल्पता पडगे विरुद्ध एकविराजपट भादाने. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण या ठिकाणी 9:15 वाजता रिपोर्ट करायचा आहे जेणेकरून आपण 9 वाजता सामन्याला सुरुवात करू. त्यानंतर दुसरा सामना असेल स्वराज्य 11 ढोले बी विरुद्ध विकासपूर हातकुली. तिसरा सामना असेल सरस्वती स्पोर्ट खालिंग विरुद्ध MS चिंचवली आणि पहिल्या फेरीचा अंतिम सामना असेल SK स्पोर्ट सापे विरुद्ध धनेश 11 कुकचे आणि दुसऱ्या फेरीमध्ये आपण पाहणार आहोत कबीर 11 खानिवली आणि चिरोबा स्पोर्ट वासेरे या संघांना. कारण की उद्याचा शेड्यूल सुद्धा पाहिलं तर निकेत PTC मधील नामवंत संघ आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. परंतु आज पाहूया एका संघाने निकेत टॉप 8 मध्ये प्रवेश केलेला आहे आणि पाहूया दुसरा संघ कोणता ठरेल आजच्या दिवसामध्ये. मयूर पुन्हा एकदा लेग कटर हे तर व्हेरिएशन आहे मयूर पाटीलकडे. अनेक प्रकारचे त्याच्याकडे अस्त्र असतात आणि ते नक्की तो अनेक स्पर्धेमध्ये आपल्या स्पेलमध्ये टाकत असतो. या चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग प्राप्त झाला आणि त्या स्विंग मध्येच इथे मात्र भावेश कुठेतरी मात्र बीट होतोय. त्या षटकामध्ये आपण सर्वच काही पाहतोय. सिंगल धाव पाहायला मिळाले, स्क्वेअर चेंडू पाहायला मिळाले, डॉट चेंडू पाहायला मिळाले, त्यानंतर षटकार सुद्धा पाहायला मिळाले. परंतु एक गोष्ट मात्र पाहायला मिळाली नाही ती म्हणजे विकेट्स. तर पाहूया मयूर पाटील हा कारणावर सुद्धा या षटकामध्ये करतोय की आपल्या संघासाठी. धावसंख्या आपण जर पाहिली तर स्थिरावलेली आहे. एक गडी बाद 49 धावा. एक चांगल्या स्थितीमध्ये श्रीरामपूर दामलपाडा संघाला नक्कीच आपण पाहतो या मॅच मध्ये. पुन्हा एकदा लेग कटचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. एलिव्हेशन झालं नाही, चेंडू अतिशय वेगाने जातोय. राहुल शेलार अतिशय वेगाने चेंडूला कलेक्शन करतोय डीप स्क्वेअर लेग कडे, परंतु त्यापेक्षा वेगाने मात्र दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावांनी दामलपाडा संघाच्या 51 धावा म्हणजे दर 50 धावाचा टप्पा सुद्धा या संघाने पूर्ण केलाय. खूपच चांगली फलंदाजी सुरुवात अजय पारतरी मात्र चांगली करून दिली होती. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर दोन्ही फलंदाजांमध्ये एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. एक चांगली भागीदारी इथे मात्र पाहायला मिळाली. पहा पुन्हा एकदा लेग कटर आहे परंतु कुठेतरी टप्पा चुकीचा पाहायला मिळाला. अगदी आपण जर पाहिलं तर खूपच उद्दिष्ट सोडून चेंडू निघून जातोय. तिसरा सिव्हिअर चेंडू या षटकामध्ये पाहतो. एक लांब लचक षटक मयूर पाटील आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळतोय. 8 चेंडू आतापर्यंत नक्कीच या षटकामध्ये हाताळलेले आहेत आणि अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. एकूण धावा पाहिल्या तर 52 धावा 52. पुन्हा एकदा मात्र पंचांना वर्क करावं लागेल. यस चौथा स्क्वेअर चेंडू कुठेतरी फलंदाजाच्या दूर चेंडू इथे मात्र ठेवण्याचा प्रयत्न करतोय. कारण ज्यावेळी नक्कीच मयूरने फलंदाजाला फॉलो केलं तर त्या चेंडूवर मात्र षटकार आला होता आणि तीच कुठेतरी भीती मयूर पाटीलच्या मनामध्ये पाहायला मिळते. 10 चेंडू मध्ये तब्बल 21 धावांवर खेळतो या भावेश आणि आता मात्र पहा कमबॅक करतो या ठिकाणी. ज्या विकेटची आवश्यकता होती, ज्या ब्रेक ची आवश्यकता होती तो ब्रेक तर शेवटच्या चेंडूवर आपल्या संघाला इथे मात्र नक्कीच मिळवून देतो. या दुसरा झटका सिराजपूर दामलपाडा संघाला. भावेश पारधी इथे मात्र माघारी परततोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं इथे मात्र सॉन्ग इथे मात्र आपल्याला डीजे मार्फत पाहायला मिळतोय. आणि आज पाहिलं तर नक्कीच शंभूराजे महाराजांचा नक्कीच बलिदान दिवस, नक्की त्यांना विनम्र अभिवादन. तर 4 षटकाचा इथे मात्र खेळ समाप्त झालेला आहे. या षटकामध्ये पाहिलं तर मयूर पाटीलने 1 विकेट प्राप्त केली, तब्बल 13 धावा खर्च केल्या. म्हणजे मयूर पाटीलच्या 2 षटकांचा इथे मात्र स्पेल समाप्त झाला. तब्बल 24 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 1 विकेट मात्र प्राप्त केली. आणि शेवटचा षटक आता मात्र असेल आणि शेवटच्या षटकासाठी आता मात्र गोलंदाज दुर्बण सज्ज होतोय भूषण.
करण पाटील, क्या बात आहे, करणला सुद्धा इथे संधी प्राप्त झाली आहे. कुठेतरी भूषण पाटील संघामध्ये मात्र समाविष्ट नाही, कुठेतरी करण पाटीलची अनुपस्थिती आहे, कुठेतरी आकाश जोशीची अनुपस्थिती आहे आणि त्या अनुपस्थितीमध्ये करणला आता मात्र या ठिकाणी संधी दिली आहे आणि त्याच्या करिअर मधील मित्रमंडळींना पहिला षटक असेल या स्पर्धेमध्ये. तर पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी इथे मात्र साकारेल. 3 गोलंदाज इथे मात्र शॉट पाहायला मिळत आहेत विकेसपूर कुक्ष संघामध्ये आणि तिच्या आता मात्र या ठिकाणी जागा भरून काढण्याचा मात्र प्रयत्न करेल करण. पहिला चेंडू शॉट पे चेंडू हुक करतोय, चेंडू जातो या अतिशय सीमेच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. षटकार. युवा आहे, यंगस्टर आहे, परंतु नक्कीच काहीतरी कानमंत्र देणे गरजेचं असेल. कारण जर तुम्ही जर सुरेश पारधी सारख्या फलंदाज जर शॉर्ट पिच चेंडूवर हाताळले तर मात्र नक्कीच सुरेश पारधी त्या चेंडूंवर अशा प्रकारचे हल्ले चढू शकतोय. तर पहिल्या चेंडूवर इथे मात्र षटकाराने करणचं स्वागत केलंय आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आता मात्र नक्कीच वेग पकडेल. धावसंख्या आपण जर पाहिली तर स्कोर कार्डवर तब्बल 59 धावा. ज्याप्रमाणे एखाद्या रुलावर बुलेट ट्रेन वेगाने पळत असते, ज्याप्रमाणे एखाद्या जमिनीवर ससा वेगाने पळत असतो, या त्याचप्रमाणे हे वेगाने धावफलक आता मात्र पुढे सरकताना श्रीरामपूर जांभूळवाडा संघाचं 59 धावा 1-2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. करण पुन्हा एकदा आता मात्र चेंडू चांगला आहे, परफेक्ट वाईट जॉर्कर चेंडू पाहायला मिळतो. चेंडू अतिशय वेगाने जातोय, लॉंग ऑनच्या दिशेने निकित एकदा पूर्ण केली. सुरेश पारधी दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतोय, परंतु फेकी चांगला एंडला पाहायला मिळाली बंटी पाटीलच्या माध्यमातून. कारण बंटीला सुद्धा माहिती आहे की सुरेश पारधी 2 धावा घेण्याचा प्रयत्न करेल आणि सुरेशला सुद्धा माहिती आहे की माझ्याकडे जास्त स्ट्राईक असेल तर मी या दिशेने चांगला धावा जोडू शकतो. या तर दोन्ही संघाकडनं रणनीती पाहायला मिळाली आपल्याला या मॅच मध्ये. सिंगल या चेंडूवर आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे जात असताना 2 गडी बाद 60 धावा. आजच्या दिवसात आपण जर खेळ पाहिलं तर सर्वाधिक धावसंख्या आपल्याला सुदामसोड भाताडे संघाच्या माध्यमातून पाहायला आपल्याला तब्बल 104 धावा त्या संघाने ठोकल्या होत्या एस पुढे अर्धुरी संघासमोर. परंतु तो संघ सुद्धा या स्पर्धेच्या बाहेर गेला. दुसऱ्या फेरीमध्ये देखील त्याचा संघाचा पराभूत झाला. बीसीसी बुरुज संघाने संघाला पराभूत केलं आणि आपण आजच्या दिवसात सेकंड लास्ट मॅच या ठिकाणी पाहतोय विकेसपूर कुक्से विरुद्ध श्रीरामपूर जांभूळपाडा. आता मात्र सामना करेल विजय. पुलटॉस चेंडू ऑन साइडला, कडक शॉट. फेसबुक कमेंट मध्ये नक्कीच आपण म्हणू शकतो चेंडूला फेकून देतोय मिड विकेटच्या बाहेर. विजय पारधीच्या बाटून निघणारा पहिला षटकार. वारा कोणत्या दिशेने वेगाने वाहतोय ते महत्वाचं नाही, मी कोणत्याही एंडला चांगली फलंदाजी करेल हे महत्वाचं आहे आणि ते विजय इथे मात्र सिद्ध करतोय आपल्या संघासाठी. फुलटॉस चेंडू होता त्यावर एक बिग हिट पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता मात्र चेंडू ज्यावेळी लँड झाला त्यावेळी नक्कीच तिथं वेगाने आला होता. नक्कीच चेंडू बॅटला किस करून इष्टांच्या पाठीमागे जातो. या बबलू पाटी चांगला कार्य करतो इष्टांच्या पाठीमागे आणि या ठिकाणी झलबाच्या स्वरूपात विजय पारधी मात्र नक्कीने माघारी परततोय. लागणारा तिसरा झटका श्रीरामपूर जांभूळपाडा संघाला. मंगळवाराचे गोदी साला नवारा खेळतई गो अंगाला. 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 त्याला थोडंसं स्पीडअप करायचं आहे हनुमान, जास्त वेळ आपण नक्कीच दौडू नका कारण यानंतर सुद्धा आम्हाला एक सामना खेळवायचा आहे आणि तो सामना सुद्धा प्रत्येकी 5 षटकांचा असणार आहे. तर करण पाटीलच्या कारकिर्दीमधील पहिला विकेट इथे मात्र त्याने प्राप्त केला. विजय पारधीला मात्र त्याने बाद केलाय. तर ही सुद्धा चांगली उपलब्धी असेल करण पाटीलसाठी कारण की येणाऱ्या स्पर्धेमध्ये त्यांना आपण नक्कीच खेळताना पाहणार आहोत आणि त्याचा कॉन्फिडन्स नक्कीच इथे मात्र उंचावेल. नवीन फलंदाज हनुमान आणि इथे मात्र पुन्हा एकदा लोअर फुटला चेंडू पाहायला होतो. ऑन साइडला चेंडू नक्कीच टोलवतो या डीप मिडविकेटला दिशेने चेंडू जातो या आणि या ठिकाणी पंटील पाटीकडनं नक्कीच चांगला क्षेत्रक्षेप पाहायला मिळतो. या नक्कीच बंटीला सुद्धा माहिती की या चेंडूवर मात्र फलंदाज सिंगल धाव पूर्ण करतील कारण सुरेश पारधी मात्र कोणत्याही प्रकारचे डबल धाव घेण्यासाठी मात्र प्रयत्न करणार नाही. परत कौतुक करेल मी करणचं कारण 2 षटकार आलेले आहेत या षटकामध्ये परंतु त्यानंतर नक्कीच त्याच्याकडनं चांगल्या चेंडूची फेकी सुद्धा पाहायला मिळाली. आतापर्यंत नक्कीच त्याने 14 धावा खर्च केलेल्या आहेत आणि शेवटचा चेंडू आता मात्र या पहिल्या इनिंग्स मध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत. एकूण धावसंख्या
3 गडी बाद 67 माफ करा 67 यस. शेवटचा चेंडू या इनिंग्स मध्ये आणि शेवटच्या चेंडूवर आता मात्र या ठिकाणी सामना करेल फलंदाज सुरेश. बाद होणारे फलंदाज आपण पाहिले तर अजयने 10 धावांचं योगदान दिलं, भावेश पारधीने 21 धावांचं योगदान दिलं आणि त्यानंतर विजय पारधी एका षटकाच्या सहाय्याने 7 धावांचं योगदान दिल्यानंतर खेळाडू कक्षामध्ये परतलाय. सुरेश चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. अतिशय वेगवान चेंडू, एक रायझिंग स्टार चेंडू इथे मात्र पाहायला मिळतो. एक्सप्रेसचा चेंडू इथे मात्र करमपाडीच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि अशा रीतीने आपला स्पेल इथे मात्र समाप्त केला आहे. पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. एकूण धावसंख्या जर पाहिली तर 3 गडी इथे मात्र गमावले दामलपाडा संघाने. 67 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या. 68 धावांचा इथे मात्र पाठलाग करावा लागेल विकी स्पोर्ट कुक्षे संघाला. या धावांचा कशाने पाठलाग केला जाईल तर नक्कीच आपण या ठिकाणी पुन्हा एकदा पीटीसीच्या रँकिंग कडे नक्कीच आपण बोलत आहोत. कोणत्या संघाने कशा प्रकारे कामगिरी केली आहे, कोणत्या स्पर्धेला कोणत्या संघाने नक्कीच विजेतेपद नक्कीच या ठिकाणी स्वीकारलंय, सर्वांचा आपण या ठिकाणी उल्लेख या ठिकाणी करूया. मित्रांनो आतापर्यंत ही 18वी स्पर्धा आपण अनुभवतोय. स्वराज 11 ढोले चषक 2020. प्रथमतः यास ज्यावेळी 17 सुरुवात झाली त्यावेळी जयदुर्गा अतकुली चषक आपण प्रथमतः या पीटीसी मध्ये पाहायला मिळालं आणि त्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं विकी स्पोर्ट कुक्षे संघाने. उपविजेता संघ होता जय गणेश वाफाले आणि उपांत्य विजेता संघ होता जय बजरंग गोरसई. त्यानंतर दुसरी स्पर्धा आपण पाहिली विकास स्मृती चषक अतकुली. त्या स्पर्धेला जिंकलं होतं बीसीसी बोरुली संघाने. उपविजेता संघ होता स्वराज 11 ढोले आणि तिसऱ्या क्रमांकाचा संघ राहिला होता येसफोर्ड अर्जोली. त्यानंतर तिसरी स्पर्धा पाहिली असेल आपण पीडीसी मध्ये सागर पठारे स्मृती चषक 2020. या स्पर्धेला जिंकलं होतं धनेशिलों कुक्षे संघाने. उपविजेता संघ होता चेरोबासोर वासेरे आणि तिसऱ्या क्रमांकाचा संघ होता अल्पते पडगा. चौथी स्पर्धा आपण पाहिली आम्ही कासनेकर चषक 2020. विजेता संघ होता आयोजक संघ अर्थात कासने संघ. उपविजेता संघ होता जय गणेश वापाले. तिसऱ्या क्रमांकाचा संघ होता विकी स्पोर्ट कुक्षे आणि चौथ्या क्रमांकाचा संघ होता जय हिंद देवरुंग. पाचवी स्पर्धा आपण पाहिली श्रावण चषक बोकरी. विजेता संघ होता सरस्वती स्पोर्ट खालिंग. उपविजेता संघ होता चेरोबा स्पोर्ट वासेरे आणि तिसऱ्या क्रमांकाचा संघ होता विकी स्पोर्ट कुक्षे. सहावी स्पर्धा पाहिली असेल बबन शेलार स्मृती चषक अतकुली. या ठिकाणी विजेता संघ होता सिराज स्पोर्ट जांभूलपाडा. उपविजेता संघ होता विकी स्पोर्ट कुक्षे आणि उपउपांत्य फेरीमध्ये देखील जय गणेश वापले संघाने मजल मारली होती. त्यानंतर एकटा ट्रॉफी बीसीसी संघाकडून आपण पाहिली असेल. त्या स्पर्धेवर नक्कीच नाव कोरलं कबीर 11 खानिवली संघाने. उपविजेता संघ होता चेरोबा स्पोर्ट वासेरे आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं ओमसाई वासेरे संघाने. 8वी स्पर्धा आपण पाहिली असेल सरस्वती चषक 2020. त्या स्पर्धेला जिंकलं होतं आयोजक संघ अर्थात खालिंग संघानेच. उपविजेता संघ होता जय हनुमान वाहुली आणि उपउपांत्य संघ राहिला होता चेरोबा स्पोर्ट वासेरा. त्यानंतर आपण 9वी स्पर्धा पाहिली असेल विकी स्मृती चषक 2020. त्या स्पर्धेला जिंकलं विकी स्पोर्ट कुक्षे संघाने. उपविजेता संघ होता नक्षत्र चौदरपाडा. उपउपांत्य संघ आपण जर पाहिलं तर आदित्य स्पोर्ट पडगा आणि शिवशक्ती कोशिंबी. 10वी स्पर्धा बंटी स्मृती चषक 2020. विजेता संघ होता श्रीराम स्पोर्ट दांबुलपाडा. उपविजेता संघ होता सरस्वती स्पोर्ट खालिंग आणि उपउपांत्य फेरीमध्ये मितेशिलों कुरुज संघाने मात्र त्या ठिकाणी धडक मारली होती. त्यानंतर 11वी स्पर्धा सरपंच चषक सापे. या स्पर्धेत जिंकलं होतं विकी स्पोर्ट कुक्षे संघाने. उपविजेता संघ होता धनेशिलों कुक्षे आणि तिसऱ्या क्रमांकाचा संघ होता जय हिंद देवरुंग. 12वी स्पर्धा सुनील जाधव स्मृती चषक 2020. या स्पर्धेला जिंकला मितेशिलों कुरुज संघाने. उपविजेता संघ होता धनेशिलों कुक्षे आणि तिसऱ्या क्रमांकावर संघ राहिला होता बीसीसी बोरिवली. 12वी स्पर्धा जय गणेश चषक वाफाले. विजेता संघ जांभूलपाडा. उपविजेता संघ बीसीसी बोरिवली. तिसऱ्या क्रमांकाचा संघ जयदुर्गा दलेपाडा. चौथ्या क्रमांकाचा संघ जय गणेश वाफाले. त्यानंतर 14वी स्पर्धा एसीसी ट्रॉफी पडगा. विजेता संघ होता पीटीसी मधील बाहेरील संघ पारसपोर्ट आमने. उपविजेता संघ श्रीरामस्पोर्ट जांभूलपाडा आणि तिसऱ्या क्रमांकाचा संघ होता जय गणेश वाफाले. त्यानंतर आपण 15वी स्पर्धा पाहिली आई एकूरा चषक भादाणे. विजेता संघ पीटीसी मधील बाहेरील संघ होता जय हिंद देवरुंग. उपविजेता संघ विकी स्पोर्ट कुक्षे. तिसऱ्या क्रमांकाचा संघ जय गणेश वापाले आणि चतुर्थ क्रमांकाचा संघ होता आईगाव देवी सापे. 16वी स्पर्धा भुईरगाव चषक. विजेता संघ खालिंग. उपविजेता संघ मीनाक्षी कानली आणि उपपंत फेरीमध्ये संघ होता बीसीसी बोरिवली. 17वी स्पर्धा धने चषक कुक्षे. विजेता संघ जांभूलपाडा. उपविजेता संघ भावाले. तिसऱ्या क्रमांकाचा संघ जय गणेश वापाले आणि चतुर्थ क्रमांकाचा संघ जय हिंद देवरुंग. 18वी स्पर्धा सभापती चषक 2020. ही स्पर्धा मात्र जिंकली होती नक्षत्र एंटरप्राइज तोदपाडा संघाने. उपविजेता संघ होता जय गणेश वापाले. विकी स्पोर्ट कुक्षे संघाने चौथ्या क्रमांकावर बाजी मारली आणि त्यानंतर खालिंग संघाने
तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारली होती आणि ही आपण पाहतोय मित्रांनो, अनुभवतोय 19वी स्पर्धा स्वराज चषक ढोले. आणि या स्पर्धेमध्ये पाहूया कोणता संघ नाव करेल. आणि या दुसऱ्या इनिंग मध्ये आपण जाऊया. या ठिकाणी दुसऱ्या इनिंगचा धावता समालोचक आपण ऐकण्यासाठी आपण निखिल इन्व्हाइट करतोय आमचे सहकारी समालोचक वाकलंगावचा सुपुत्र वाईस ऑफ डोंबिवली ओमकार शेटे यांच्या सहमधून आवाजातून मी थांबतोय. आपण पाहत राहा स्वराज 11 ढोले चषक 2020. थँक्यू. थँक्यू योगेशदा पाटील. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं स्वराज 11 ढोले चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. एक मोठी मॅच आपल्या समोर सुरू झाली आहे. या पडगा परिसरातील एक मोठी टीम म्हणजेच विकी स्पोर्ट्स आणि पडगा क्रिकेटला ज्यानं मोठं नाव मिळवून दिलं म्हणजे सुरेश पारधी, त्याचा संघ श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा. ऑल द बेस्ट बोथ टीम. पहिलाच बॉल बाची खेळा, बॉल हवेमध्ये नाही तर या सामन्याचा प्राण हवेमध्ये होता. बबलू पाटील कल्पेश पहिल्या बॉल वरती इथे त्याला मिळालंय जीवनदान. आणि झेल ड्रॉप आपण म्हणू शकत नाही की एक चांगला प्रयत्न असफल राहिला सुरेश पारधीचा, कारण थोडासा हार्ड देखील होता आणि इथे मिस झाला. आता याचं उत्तर येणारा का सांगेल, कारण ही विकेट आहे ना या मॅचची गोल्डन विकेट होती. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅक वरती विकी. इथे स्ट्रोक चांगला आहे आणि आता बबलू पाटील आपल्या संघर्षाला सुरुवात करतोय. पहिला चौकार. थँक्यू डीजे. आणि बबलू पाटीलनं आता संघर्षाची सुरुवात केली आहे चौकारानं. अकाउंट ओपन झाला टीम विकी स्पोर्ट्स कुकसेच. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅक वर विकी आणि समोर विकी स्पोर्ट्स कुकसे. फ्रंट फुटला येऊन इथे फटका खेळायचा होता. बॉल भरपूर का हवेमध्ये आणि पुन्हा एकदा आता आपण म्हणू शकतो की जीवनदान दिलंय बबलू पाटीलला. कुकसे म्हटलं की लगेच तुम्हाला आठवण होते विकी स्पोर्ट्स कुकसे एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. शेखर दादा पाटील असतील, रुपेश दादा पाटील असतील जे पुरस्कर्ते आहेत विकी स्पोर्ट्स कुकसेचे, त्यांचं देखील आपण स्वागत करू. जर या मॅचचा आनंद घेत असेल किंवा मैदानाच्या चौफेर आल्या असतील तरी आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर 10 PL शारजा इंटरनॅशनल स्टेडियम वरती डोंबिवली ग्रामीण स्टार टीम खेळतीये. SGA टीम समोर सावर मध्ये आतापर्यंत 47 रन खर्च केले, 5 विकेट का बॉलिंग केले. विवेक शिलाना 9 धावा खर्च देत करत असताना 2 विकेट घेतलेत आणि पडगा परिसराचं जे नाव खाली गावाचं ते तो मोठं करतोय. ही अभिमानाची गोष्ट आणि आज त्याचा वाढदिवस देखील आहे. त्याला देखील वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. का बॉलिंग करतो विकी. म्हणेल सुरेश पारधीची मिनी झेरॉक्स कॉपी पाहायला मिळतीये. कधी इन स्विंगर टाकतोय, कधी आउट स्विंगर, कधी टप्पा मागे आणला जातोय, कधी पुढे टाकला जातो. आणि एक चांगली टीम तयार केली आहे सुरेश पारधीनं. यंगस्टर्सला घेऊन एक चांगला प्रॉपर संघ तो तयार करतोय आणि आपल्या गुणवत्तेला न्याय देत असताना इथे बॉल ऑफ विकी बबलू सारख्या मोठ्या फलंदाजाला थांबवून ठेवतोय. पण जास्त का तुम्ही या बॅट्समॅनला थांबू शकत नाही हे तर नक्कीच. त्याचा फुटवर्क नेहमी तितकासा पाहण्यालायक असतो. त्याच्या बॅट मधले फटके नेहमी चटके देत असतात प्रतिस्पर्धी टीमला आणि इथे दिशा भरकटला
आणि म्हटलं जातं दिशाचे फटके तो मिलेंगे फटके. एक धावी ते एक्स्ट्रा तर नक्कीच येईल, ऍड होईल. टीमची टोटल 1 ने पुढे जाईल 5 या आकड्यावरती. बोला तयार. यावी अगदी समोर होता, पाठवला अलॉंग द कार्पेट डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आले शॉर्ट मिड ऑन वर ना, आणि तो पण एक सिंगल इथे ते रोखू शकत नाहीयेत. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय. 6 धावा तुमच्या समोर टार्गेट आहे या मॅच मध्ये. 68 धावेचं एक मोठी सरासरी तुम्हाला हवी, आणि मी म्हणेल सुरुवातीला धावा येणं मायनॉरिटी पॉवर प्ले मध्ये हे तितकेच गरजेचं आहे, कारण अजूनही सुरेश पारदीचं गोलंदाजीसाठी येणं बाकी आहे. बबलूच्या जोडीनं बंटी आला, हे दोन्ही बंधुराजांची जोडी, आणि हा बॉल देखील जाल डॉट. इनसाइड आउट अगदी खोदून काढायचं होता हा स्ट्रोक मिनी हेलिकॉप्टर स्टाईल, बट चेंडू डॉट गेला. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि धावफलकावरती धावा आलेत फक्त आणि फक्त 6. म्हणजे आता लक्ष भरपूर लांब जात. 24 बॉल 62 रनची गरज आहे, आणि प्रति षटकामागे जर आता सरासरीचा विचार केला तर 15.50 या सरासरीनं 62 धावा तुम्हाला बनवावा लागतील येणाऱ्या 24 बॉल मध्ये. आता एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल बबलू पाटीलला, संघर्ष थकाता जरूर है लेकिन इंसान को हमेशा अंदर से मजबूत बनाता है, आणि या मॅच मध्ये मजबूत बॅटिंग होणं हे तितकंसं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय पडघा क्रिकेटची एक आख्यायिका. पडघा क्रिकेटचा मी म्हणेल क्रिकेटचा अवलिया आणि अनुभवानं भरलेलं नाव सुरेश पारदी बॉलिंग मार्कवर. आणि कल्पनांना सत्यात उतरवण्याची ज्यांच्या धमक असते त्यांना कोणीच रोखू शकत नाही, आणि बबलू पाटील मध्ये ती ताकद आहे. फक्त ते सिद्ध करणं हे तितकंसं गरजेचं या मॅच मध्ये. चांगला बॅटल पीटीसी मधले 2 स्टार आता एकमेकांसमोर येताना आपल्याला दिसतील. पण इथे वर्चस्व कोणाचं राहील, सुरेश पारदी की कल्पेश बबलूचं? सुरेश पारदी तयार होतो बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल फटका चांगला मिड ऑफच्या वरनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वागत केलं मोठ्या फटक्यानं. शिकार आता वाघाचीच करायची आहे हे सांगत असताना बबलू पाटील सुरेश पारदीचं स्वागत करतोय षटकारानं. पहिल्या षटकामध्ये थोडस अपयश तर नक्कीच झालं, बट अपयशांना तुम्हाला लगेच विसरून जायचं असतं, कारण उजळलेली सकाळी तुम्हाला एक नवी संधी देते यशापर्यंत जाण्याची. आणि आता हा षटकार त्या यशाची वाट कुठेतरी सुखरूप करतोय टीम विकी स्पोर्ट्स कुकसेसाठी. धावसंख्या 6 ने पुढे जातीये. 12 धावा धावफलकावरती. 15.50 ची सरासरी 4 ओव्हर मध्ये हवी आहे. तर टप्पा पडल्यानंतर बॉल भरपूर बाहेर वळाला आणि ते डॉट जातोय. कमबॅक करत असताना सुरेश पारदी. क्रिकेटमध्ये हे तितकंसं महत्वाचं असतं की तुम्हाला तुमचं फ्युचर ना तुमच्या हातांनी सजवायचं असतं. यस्टरडेज हिस्ट्री टुमॉरो इज मॅटर, टुडेज गिफ्ट दॅट्स कॉल प्रेझेंट. आणि प्रेझेंट मध्ये तुम्हाला त्यासाठी चांगली कामगिरी करावी लागते. फुल टॉस सर पाठवला डीप मध्ये. फिल्डर आहे स्कोर ऑफ द विकेट, त्याला बीट करून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कधी षटकार, कधी डॉट बॉल, तर कधी उत्तर देत असताना प्रतिकार चौकारानं देखील करतोय. दोन्ही संघांमध्ये चांगली फाईट आपण एन्जॉय करतोय. थँक्यू डीजे. तर टीम बेसिस ही बोरिवलीचे कॅप्टन इथे येऊन थांबायचं. सन्माननीय सचिनदादा देशमुख यांच्या शुभ हस्ते तर मॅचचा टॉस आपण करणार आहोत. ढोले गावातील एक रॉयल पर्सनॅलिटी सचिनदादांच्या शुभ हस्ते तर मॅचचा टॉस आपण करू. विनिंग टीम त्या टीम सोबत खेळ.
हेलिकॉप्टर उडवायचा होता. षटकार चौकार आल्यानंतर इथे यॉर्कर हे शस्त्र बाहेर काढले सुरेश पारदीनं. त्याच्यावरती एक धाव इथे मेल. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचतीये 17 या आकड्यावरती. अडथळे तर मी मला सर्वांनाच येतात, अडथळे तर सर्वांनाच येतात. फक्त त्या अडथळ्यांमध्ये तुम्हाला ठरवायचंय रडायचं की लढायचं. पाहिजे या मॅच मध्ये बंटी आणि बबलूची जोडी मॅच जिंकून देईल की सुरेश पारदीची ही टीम हा सामना इथे डिफेंड करेल. 68 धावा. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघलाय. हेच अंपायर सांगतात की इथे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. सॉरी, कासने टीम सोबत खेळ. विनिंग टीम 18 धावा धाव फलकावर. बंडीचं तितकंच साथ देणं या मॅच मध्ये गरजेचं आहे. इथे फटका फसला. 100 कॅच आणि जावं लागेल मैदानातून बाहेर. सन्माननीय सचिन दादा सामाजिक कार्यकर्ते त्यांचे ते शुभागमन झालं तर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. स्वराज्य 11 ढोलेच्या वतीनं स्पर्धेचाच पहिला दिवस. त्यानंतर जर आपण विचार केला उद्याचा ड्रॉ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. कबीर 11 खानिवली विरुद्ध अल्ताफ पडगा. पहिली मॅच बाय कबीर 11 खानिवलीला. अल्ताफ पडगा विरुद्ध एकविरा भादाने यांच्यामध्ये मॅच होईल. स्वराज्य 11 बी ढोले विरुद्ध विकास स्पोर्ट्स आतकोली. त्यानंतर सरस्वती खालिंग विरुद्ध MS चिंचवली. SK सापे विरुद्ध धनेश 11 कुकसे. आणि यामधून विन होणारी टीम चिरोबा वाशेरे टीम सोबत फाईट करेल. पहिला धक्का लागला न्यू बॅट्समन मयूर. अजून एक चांगला स्ट्रोक डीप मिड विकेटला. फक्त एकच धाव मिळेल. बबलू पाटील कडे ती क्षमता आहे की इथून देखील मॅचला कलाटणी आणण्याची ताकद तो स्वतःमध्ये ठेवतो. आता 18 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे कारण 68चं टार्गेट 12 बॉल मध्ये 19 आल्या. बबलू पाटील नजरेसमोर आला की मला केबी स्पोर्ट्स बल्लानीची ती स्पर्धा आठवते. मयूर पाटील चषक 6 बॉल मध्ये 26 रन्स करायच्या होत्या. ज्यावेळी आपल्या कारकिर्दीतली पहिली प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक या खेळाडूला मिळाली त्यावेळी त्याच मैदानावरती तो इतिहास नक्कीच लिहिला होता. बबलू पाटील गोल्डन षटकार मारून 6 बॉल मध्ये 26 रन चेस केला होता एक मोठ्या संघाच्या विरुद्ध. आणि नंतर हा संघ त्या स्पर्धेचा उपविजेता झाला होता जी टिटवाळा विभागातील एक अभिमानाची स्पर्धा म्हणून पाहिली जाते. यावर्षी देखील ती स्पर्धा अगदी थाटात पार पडली. तिथे चॅम्पियन झाला युवराज पॅकर्स सरवली. बट या ढोलेचा नक्की जर विचार केला स्पर्धेचा आज पहिला दिवस इथनं तुम्हाला शेवटच्या टप्प्यापर्यंत मेहनत हार्डवर्क करावं लागेल. बिकॉज मेहनत आहे ना तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाते. आत्मविश्वासानं तुम्हाला इथे क्रिकेट खेळावं लागेल कारण आत्मविश्वास यशाची गुरुकिल्ली असते. हार मानू नका. आजचा दिवस कठीण आहे तर उद्याचा दिवस यापेक्षा जास्त वाईट असेल पण उद्यानंतर येणारा दिवस तुमच्या प्रयत्नांनी तुम्ही बदलवू शकता. कारण इथे सारं काही जग आहे ना प्रयत्नांवरती डिपेंडेबल असतं. जर तुम्हाला सुखाची वाट क्रिकेटमध्ये पाहिजे असेल कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला स्वतःला मजबूत ठेवावं लागतं. जिंदगी को आसा नहीं बस खुद को मजबूत बनाना पड़ता. सही समय कभी नहीं आता बस समय को सही बनाना पड़ता. आणि या मॅच मध्ये वेळ आता थोडीशी खराब पण बायचा ती बदलवली जाईल का की सुरेश पारदीचा संघ येथे त्या गोष्टीचा फायदा उचलेल. विशालचा वापर केला. तिसरे षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती तो सज्ज होतोय. पहिला बॉल पहिलाच बॉल अगदी ठिकाणावरती. RD ओळी जी भिवंडीची सिटी क्रिकेटची एक मोठी टीम आहे. त्या टीम मध्ये देखील ज्या खेळाडूच्या नावाची वर्णी लागते नक्कीच काल थोडस म्हणेल अपयश आलं. सिटी क्रिकेट खेळत असताना डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी त्याच्या अगेन्स्ट थोडस डॉमिनेट राहिला या खेळाडूसाठी. पण यंगस्टर भरपूर चांगली कामगिरी तो करतोय. इथे हाफ ट्रॅकर बॉल हवेमध्ये जर कॅच पकडली तर आपण समजू मॅच. बट इथे बॉल सेफली लँड झाला. दुसऱ्या धावेचा मानस आणि 2 धावा देखील कंप्लीट झालेत. आताची धनेश चषक कुकसेची स्पर्धा पार पडली सिटी क्रिकेट फॉर्मॅट मधली जिथे टीम RD चॅम्पियन झाली. 440 विनोद पाटील यांची फार्म टीम त्या स्पर्धेमध्ये मेडन षटक टाकलं होतं. या युवा गोलंदाज विशालनं
एक प्रतिभावंत खेळाडू आणि त्याच्यासमोर बबलू पाटीलला देखील आता संघर्ष करावा लागेल, कारण जांभूळपाडा टीम आहे ना हार मानत नाहीये. युवा खेळाडूंना घेऊन हा संघ खेळतोय, बट दर्जा आहे या टीम मध्ये. स्टँडर्ड क्रिकेट खेळण्याची ताकद ही टीम स्वतःमध्ये ठेवतीये. ओव्हर द विकेट येत असताना विशाल, टप्पा पडल्यानंतर बॉल भरपूर खाली राहिलाय. कल्पेश पाटील सारखा फलंदाज धावा बनवण्यासाठी संघर्ष करतोय, अगदी अडचणीमध्ये सापडत चाललाय. आता संघ विकी स्पोर्ट्स कुकसे, जांभूळपाडा टीमचा जो विजय रथ आहे अनस्टॉपेबल, त्यांना टिकून ठेवायचा. रँक नंबर 1 वरती टीम सध्या थांबली आहे. इथे शॉर्ट ऑफ लेन, यावेळी टायमिंग तर झालंय, एलिव्हेशन नाहीये, फाईन लेगला घेतलाय. एक चांगला झेल क्षेत्ररक्षक विजय ना, आणि नक्कीच विजय आता मात्र ही विजयाचीच कॅच आपण म्हणू शकतो टिपतोय, कारण ते बाद झाला फलंदाज बबलू पाटील. थँक्यू डीजे. न्यू बॅट्समन आलाय चेतन पाटील, एक अनुभवी खेळाडू, बट स्टार्ट जो हवा होता तो देता आला नाहीये बंटी. आणि त्यानंतर कल्पेशला पॅड वरती बॉल आदळतो, अपील केलं जात आहे. दिनेश नाईक सर सांगतात की हाईट फॅक्टर यावेळी चर्चेचा भाग राहिलाय. आणि 21 धावा धाव फलकावरती. अडचणीमध्ये सापडली टीम विकी स्पोर्ट्स कुकसे. 13 बॉल 47. मॅच भरपूर लांब जातीये, कारण बबलूच्या बॅटमधनं रन्स आल्या नाही. इथे शॉर्ट ऑफ लेन, क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट फाईन लेगला, बॅटची लीडिंग एज आणि त्याच्या हातामध्ये बॉल आणि मैदानात बाहेर जाईल. बॅट्समन मयूर लागला हा धक्का. बॉल आणि जिंकण्यासाठी करायच्यात 47 धावा. 12 चेंडू 47 रनची गरज. सेकंड स्पेल मध्ये सुरेश पारदी आला. जर या षटकामध्ये 24 ते 25 धावा आल्या तर आपण म्हणू शकतो मॅच बॅलन्स. इथे जर 17 पेक्षा कमी धावा खर्च केल्या तर मॅच मध्ये पारड भारी होईल टीम श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा. आणि विशालनं 2 धावा देत असताना 2 फलंदाजांना बाद केलं. त्याचा फॉर्म काय, त्याचा दर्जा काय ते सांगत असताना तो बॉलर आपल्याला पाहायला मिळाला या मॅच मध्ये देखील आपल्या गुणवत्तेला न्याय देत असताना. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल लॉंग ऑनला कॅच. टीपला हा झेल आणि परतावं लागेल फलंदाजाला. चेतन पाटील बॅक टू डगआउट. राहुल येतोय. आणि जो संघर्ष हवा होता, जी ताकद होती टीम कुकसेची ती ते दाखवता आली नाहीये. आज भरपूर सामने थोडेसे वन साइड पाहायला मिळाले. एकही मॅच मध्ये जास्त रंगत आली नाही. त्यामुळे थोडस प्रेक्षकांना जे एंटरटेन जो आनंद हवा होता क्रिकेटच्या संघर्षाचा तो जास्त पाहायला मिळाला नाही.
सुरेश पारधी. इथे स्ट्रोक चांगला, अगदी बॅटन पॅड मध्ये बॉल होता, अक्रॉस द बॅट न भिरकावून दिला. मनगटाच्या साहाय्यानं वळवत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक दमदार षटकार. थँक्यू डीजे. बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. एक चांगला स्ट्रोक अगेन द स्विंग. अँगल ऑन बॉल आतमध्ये येत होता, त्याला पाहिलं, लगेच भिरकावून दिला अक्रॉस द बॅक न बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार आला. सुरेश पारधी कमबॅक करण्याची स्वप्न घेऊन तर नक्कीच येईल. इथे तेच तर्रार हा बॉल होता, प्रचंड वेग. स्ट्रोक अटेम्प्ट करत असताना अगदी बॅट देखील थोडीशी मागे आली, हँडल देखील जवळजवळ स्कीड झाला होता, तर मग शॉर्ट अटेम्प्ट झाला नाहीये प्रॉपरली. बॉल बॅटची कडा घेऊन गेला डीप मध्ये पॉइंटला. एक सिंगल तिथे मिळतीये आणि आता बॉडी लँग्वेज ढासळलेली दिसती या मॅच मध्ये. विकी स्पोर्ट्स कुक्सेची कारण जो संघर्ष हवा होता, जो प्रतिकार हवा होता, तो दिसत नाही या मॅच मध्ये. आणि आता लक्ष लांब गेलंय, टार्गेट आता भरपूर दूर जात आहे आणि प्रवास थोडासा खडतर झाला. 9 बॉल 40. मिड ऑफला क्लिअर करून बॉल येईल लॉंग ऑफला. अशरफ पारधी तिथे चेंडूला कव्हर करेल. मॅन इन गोल्डन फॉर्म सध्या पडगा विभागातील क्रिकेट गाजवतो हा खेळाडू देखील आपल्या बॅटमननं. एक सिंगल मिळतीये, टीमची टोटल जाऊन पोहोचेल एका धावेच्या मदतीनं. स्कोर कार्ड वरती 29. 29 धावा, 39 अजून करायच्यात. 8 बॉल मध्ये 1 बॉल आता त्यामधून कमी करावा लागेल कारण हा चेंडू इथे डॉट जातोय. 7 चेंडू 39 म्हणजे 7 षटकार जवळजवळ आता मारायचे. 6 षटकार 1 चौकार इथे हवाय फलंदाजी करत असताना. आणि हा बॉल जर डॉट किंवा सिंगल डबल आली तर मॅच मधला पार्टनर डायरेक्टली भारी होईल. इथेच मॅच क्लोज होईल कुक्सेसाठी. आणि सुरेश पारधी या बॉलिंग साठी, बट यावेळी नशीब मी थोडस साथ देत. नशिबाचा चौकार येतो आपण म्हणू शकतो. बॅटची आतली कडा घेऊन कीपर आणि फर्स्ट लीपला बीट करून बॉल गेला डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार आला आणि आता 6 चेंडू 35 धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. वाटेने तुमचं काही खरंच वाचतंय. ते कासनेचे कॅप्टन या आणि या नाणेफेकीचा कौल आम्ही करणार आहोत. सचिन दादा देशमुख यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे प्रणेते त्यांचे शुभ हस्ते आज भरपूर खुश आहेत कारण पहिला दिवस अगदी आनंदात गेला. अजूनही 4 दिवस येणं बाकी आहे. भरपूर मेहनत करावी लागेल पूर्ण स्वराज्य ढोले टीमला. एकजुटीने युनिटीने ज्यावेळी तुम्ही काम करता, एखादी गोष्ट तुम्हाला सक्सेसफुल करायची असेल त्यासाठी प्रयत्न देखील तुम्हाला तितकेसे करावे लागतात. 6 बॉल 35 रनची गरज आहे जेव्हा मॅच मध्ये. गोलंदाजीसाठी ते सज्ज झाला भावेश. पहिला बॉल घेऊन इथे सज्ज होईल. पहिलाच बॉल फुलटॉस होता, फायदा उचलता आला नाहीये. अलॉंग द कार्पेट बॉल जाईल, तिथे थोडेसे फंबल झाले. फिल्डर डीप मध्ये मिड विकेटला आणि बॉल जो बंद कव्हर करून फेक केला जाईल तो बंद मिळती आहे सिंगल. म्हणजे आता मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 5 चेंडू आणि 14 धावेची गरज. 5 बॉल 34 रन आणि ते षटकार. थोडस वेळ लागला, थोडस उशीर झाला या फटक्यांना.
आता 4 चेंडू 28. 40 धावफलकावरती जर सुरुवात चांगली मिळाली असती तर लढतं आलं असतं, पण सुरुवातीला धावा आल्या नाहीत, विकेट्स गेल्या. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, पण बॉल देखील तितकासा थोडा दूर होता, त्यामुळे स्ट्रोक इथे प्रॉपर अटेम्प्ट झाला नाही. हेलिकॉप्टर फटके पाहण्याची मजा ही तितकीशी वेगळीच असते. चौकार आला आणि आता मॅच मधलं पारड जे आहे ते पूर्णपणे बदलत चाललंय टीम जांभूळपाडाच्या बाजूनं. चला स्पीडअप करा, फास्ट खेळा थोडस जांभूळपाडा. चांगली बॉलिंग, वाईट वर्ग करण्याचा जो प्रयत्न होता तो सक्सेस देखील झाला. चेंडू इथे डॉट. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे, फक्त औपचारिकता बाकी आहे मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. हा बॉल देखील फुल टॉस. एक्स्ट्रा कव्हरला अपिश खेळले क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 बाउन्स चेंडू कव्हर करून फेक करेल. ओ व्हॉट थ्रो. डायरेक्ट हिट जवळ झालं असं, थोडक्यात मिस झालं, पण इथे भरपूर काही मिस केलं. या मॅच मध्ये विकी स्पोर्ट्स कुक्सेनं